बघा किती छान झालेली आहे. आणि पोळीची आहे, जी रात्रीची उरलेली पोळी होती, मुलांना मी हे करून दिलेलं आहे स्नॅक्स. तर बनवून बघा, खूप छान वाटते खायला. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. सिंपल सी आहे, घरी बनवता येते, मुलांना छान बनवून आपण चारू शकतो बाहेरचं खाण्यापेक्षा. तर बनवून बघा. थँक्यू. जय भीम सगळ्यांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे, जे पोळ्या उरलेल्या होत्या रात्रीच्या, तर मी आज सकाळी नाश्ता बनवत आहे. तर बघा, तर मी पोळ्या घेतलेल्या आहे 2, आणि सोबतच मी आलू बॉईल केलेले होते ते पण घेतलेले आहे, आणि मिरची पण घेतलेली आहे, आणि कांदा पण घेतलेला आहे. बघा, तर ह्या 3 वस्तू घेतलेल्या आहेत. आता मी हे कांदा बारीक बारीक कापून घेते आणि मिरच्या पण कापून घेते. आता आपण सुरुवात करूया बनवायला. आलू आपले छान बॉईल झालेले आहे, तर आपण याला छान हे करून घेऊया. बारीक हातानेच होतात, तर बारीक करून घेतलेला आहे. याच्यामध्ये जो कांदा आपण कापलेला होता तो मी ॲड करत आहे, मिरची आणि कांदे सोबतच. आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड करते, थोडंसं अजवाईन ॲड करते याच्यामध्ये, आणि सोबतच मी याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड करते, थोडंसं चवीनुसार, कारण मिरची मी कमी घेतलेली आहे. आणि थोडीशी हळद, थोडासा धनिया पावडर ॲड करते, अर्धा चमचपेक्षा पण कमी, आणि चवीनुसार नमक ॲड करते. जास्त मसाल्याची गरज नाही इथे, आणि टेस्ट पण छान येते, खाऊन बघाल. आणि थोडंसं मी सांबार ॲड करते बघा, आणि याला थोडंसं असं मॅश करून घेते. तेल गरम केलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये मी थोड्याशा लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहेत, आणि थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे बघा. आणि हे थोडंसं छान झालेलं आहे. थोडंसं तेल टाकलं कडवून की जे रेसिपीचं टेस्ट आहे ना, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर मी बघा याच्यात टाकलेलं आहे, आणि आता याला मिक्स करून घेते. आणि आता दुसरी रेसिपी तयार करते. आता सुरुवात करत आहे. मी घेतलेला 1 वाटी गव्हाचं पीठ, आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे, म्हणजे मिनिमम अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे बघा, छोट्या वाटीने. आणि याच्यामध्ये मी थोडीशी पांढरे तीळ ॲड करत आहे, जेणेकरून कलर छान येतो त्याचा. आणि कलोंजी पण टाकू शकता तुम्ही, पण माझी मुलं खात नाही म्हणून मी कलोंजी टाकत नाही, काळा दिसते तर. आणि थोडंसं हिंग टाकते बघा, हिंग पण टाकलेलं आहे मी. आणि सोबतच मी त्याच्यामध्ये सांबार ॲड करते, आणि थोडंसं नमक ॲड करते. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचपेक्षा कमी चिली फ्लेक्स ॲड करते बघा, चिली फ्लेक्स ॲड करत आहे. आणि थोडंसं ओवा ॲड करते, आणि थोडासा याचा घोल आपण जसं आलू भजी किंवा मिरची भजी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला ते भिजवायचं आहे. तर चला आता सुरुवात करते भिजवायला. जास्त गाढं पण नाही आणि जास्त पातळी करायचं नाही आपल्याला हे. तर मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याला आता व्यवस्थित करून घेते. आता आपण हे ज्या 2 पोळ्या घेतलेल्या आहेत, आपण याचे आता 4 भाग करून घेऊया, जेणेकरून 4 भाग केले की तो असा आणि हा असा त्रिकोण तयार होणार. तर मी 4 भाग करून घेते आता. बघा, मी आता 4 भाग करून घेते याचे, आणि 4 भाग झाल्यानंतर मग आपण याचे स्नॅक्स तयार करूया. मुलांना खूप आवडते, तर बनवून बघा. एखाद्या वेळेस आपण असं काही बनवलेलं पाहिजे, तर बनवून बघा. असे मी 4 भाग केलेले आहे, आणि आता आपण याला आलू लावून ते जे आपण आता हे बनवलेलं आहे ते आता याच्यामध्ये छान व्यवस्थित लावून घेऊया. बघा, हातानेच लावायचे, चमचने लावता येते पण हातानेच लावायचे, म्हणजे व्यवस्थित लागते ते. हे प्रत्येक पोळी अशा त्या आपण जे त्रिकोण कापलेले आहे तर त्याला असंच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि
मग आपल्याला तळायचं आहे. याच्यामध्ये जो आपण बॅटर तयार केलेला आहे त्याच्यात ॲड करून ते तळायचे आहे. बघा अशी आता सगळीच आपल्याला तयार करायची आहेत. आता मी तयार करते. घेतलेलं आहे बघा. आता आपण हे पूर्ण लावून घेतलेले आहे. आता आपण हे जे बॅटर तयार केलेलं होतं कणिक आणि आपलं बेसन, तर आपण आता याच्यामध्ये ॲड करून आपण तळून घेऊया. तर आपण असं जे आहे ते असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचं. तर असं लावून घ्यायचं आणि असं तळून घ्यायचं आहे. तर चला आता तळायला सुरुवात कर. बघा मी तेलामध्ये ॲड केलेलं आहे आता. तर जितके येतात तितकेच ॲड करा त्याच्यामध्ये. तर माझ्या याच्यामध्ये 2च आले तर मी 2च ॲड केलेले आहे. तेल जे आहे ना याला असं वरून ॲड करायचं आहे. जे आपण अनारसे वगैरे करतो ना त्या टाईप असं तेल थोडंसं आपल्याला सोडायचं आहे, जेणेकरून जो मसाला लागलेला आहे तो व्यवस्थित होणार. याला छान होऊ देते आता. बघा आता आपण एक साईड झालेला आहे. आता आपण याला दुसऱ्या साईडने करून घेतो. छान टंब फुगलेला आहे आणि व्यवस्थित झाले पण आहे ते. आता आपण हे सगळे असेच काढून घेऊया. बघा क्रंची पण होतात छान आणि टेस्ट हेल्दी नाश्ता आहे. तर बनवून बघा. सिंपल आहे, मुलांना खूप आवडते. बाहेरचं खाण्यापेक्षा, भेसळ खाण्यापेक्षा आपण घरीच बनवून दिलेलं मुलांना खूप आवडते. तर बनवून बघा. आता मी पूर्ण हे काढून घेते आता अगोदर. छान झालेले आहे.